जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, एक परिपत्रक आलेलं आहे. विषय बघा, पोलीस भरती 2025 बाबतचं हे परिपत्रक आहे. कुठून आलेलं आहे? राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई. राज्य राखीव पोलीस बलचे जे तिथनं एक परिपत्रक निघालेलं आहे. त्याच्यात काय माहिती दिलेली आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय रारा पोबल गट क्रमांक 8 कॅम्प परिसर गोरेगाव मुंबई पूर्व. तर आज बघा 9 तारीख व्हिडिओ बनवतोय. हा परिपत्रक निघालेला आहे मित्रांनो 7 तारखेला. तर याच्यात काय माहिती दिली आपण थोडक्यात बघणार आहोत. तर चला बघूया. उपरोक्त विषयास अनुसरून कळून येते की महिना ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदाकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. बघा, सशस्त्र पोलीस SRPF, तर यांच्या पदाकरिता ही भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. कधी? ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात. तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरला तुमचे ग्राउंड हे चालू होणार आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीकरता काही बाबींचा पूर्तता करणे आवश्यक आहे. त्या बाबी काय आहे मित्रांनो आपण बघूया. त्याच्या पहिले मी तुम्हाला एक थोडंसं माहिती देतो. हे बघा, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ही एक्झाम होणारच आहे मित्रांनो. पण आता ही भरती झालेली आहे 2024ची जी भरती झालेली आहे. काल परवाच मुंबईचा रिझल्ट लागलेला आहे. खूप मित्रांचे 2-2, 3-3 ठिकाणी हे कामे झालेले आहे. कारण का? त्यांनी मेहनत केलेली मित्रांनो तशी. त्याच्यासाठी त्यांचे 2-2, 3-3 ठिकाणी कामे झालेले आहे. आणि आपण ह्या लिस्टमध्ये कुठंच आलेलो नाही. तर तुमच्याकडे एक सिद्ध करून दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक टाईम भेटलेला मित्रांनो, ऑगस्ट किंवा सप्टेंबर. आणखी 6 महिने. असं विचार करू नका की 6 महिने अजून भरतीला खूप बाकी आहे, आपण थोडा रेस्ट घेऊ, त्याच्यानंतर स्टडी चालू करू. इतक्या लवकर स्टडी करून काय फायदा? टाईमावर स्टडी करू 2-3 महिने अगोदर. मित्रांनो, ते टाईम कधीच येत नसतो. तुम्ही आजपासूनच तयारी लागा ग्राउंडच्या आणि लेखीच्या, तरच तुम्ही सिद्ध किंवा तुम्ही त्या यादीत येऊ शकतात. आपण विचार करत होतो की 2-2, 3-3 ठिकाणी मुलांचे काम झालेले आहे, तर आपले पण त्या यादीत नाव आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आजपासूनच तयारी लागावं लागणार आहे. तर चला, खाली काय माहिती दिलेली ते आपण थोडक्यात बघणार आहोत. पण तुम्ही असं समजू नका भरती लांब आहे. लांब नाही मित्रांनो. जर तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल, स्वतःचं आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर तुम्ही आजपासूनच तयारी लागा की मला पोलीस बनायचं आहे. आणि आपण फालतू गोष्टी टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर एकदम परफेक्टली मॅनेजमेंटनुसार तुम्ही डेली ग्राउंड स्टडी सगळं व्यवस्थित करा. तर चला मित्रांनो, नवीन अपडेटसाठी तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचल्या जाईल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत. बघा, 2 नंबरचा पॉईंट. त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी. तर काय पूर्तता आहे थोडक्यात आपण ती माहिती घेणार आहोत. बघा, आस्थापनेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नायक, सशस्त्र पोलीस शिपाई 1/1/2025. कधी मित्रांनो? 1/1/2025 जे की झालेले आहे. जी सेवाज्येष्ठता यादी ते रिटायर झालेले आहे, प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा. जी रिटायर झालेले त्यांची यादी सादर करायची. तर कधीपर्यंत ते आपण खालच्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा 2 नंबर दिलेले. आस्थापनेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नायक, सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजारो रिक्त पदांबाबतची सद्यस्थिती दर्शक माहिती, सद्यस्थिती काय त्यांची ती माहिती द्यायची या कार्यालयात सादर करावी. तर कधीपर्यंत मित्रांनो? बघा, 31/12/2025. आज किती आहे? आज 7 फरवरी 2025 आहे. तिथं काय दिलेले? 31/12/2025 पर्यंत आस्थापनेवरून नियत वयोमर्यादा, जर त्यांचं पण सेवानिवृत्ती होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करावी. जे सेवानिवृत्ती होणार आहे कधी? 31/12/2025 पर्यंत. हे पुढचे 1 वर्षात जे होणार आहे त्यांची पण यादी इथं पाहिजे. तर उपरोक्त मुद्द्यांची माहिती 10/2/2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत. कधीपर्यंत? 10. आज 9 आहे. उद्यापर्यंत ती यादी कार्यालयामध्ये ह्या ईमेलच्या माध्यमातून सादर करायची आहे मित्रांनो.
तर आपल्या याच्यावरून असं लक्षात येते की भरती ही 100% होणार आहे, SRPFची होणार आहे, पोलीसची होणार आहे. फक्त आपली तयारी ही 100% पाहिजे. नाहीतर भरती येत राहतील, जात राहतील, आपलीच तयारीनं फायदा काय? उद्या भरती येऊन पडली तर आपलीच तयारी नाही आहे, तर ते आपण बघत ती भरती निघून जाणार. आपण तसेच भरती कधी येईल. आता संधी आलेली आहे चालून, तुम्ही या संधीचं सोनं करा. तर तुम्ही रेग्युलर अभ्यास आणि ग्राउंडची तयारी करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. तुम्हाला नोट्स पाहिजे, काय पण पाहिजे, तर मी इथं इंस्टाग्रामची लिंक देतोय. त्या इंस्टाग्रामला तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला सगळं हेल्प करणार आहे मित्रांनो. तर हे बघा, याच्यावर मान्य पोलीस उपमहानिरीक्षक मुख्यालय यांचे त्यांच्या सान्यतेने म्हणजे त्यांच्या प्राधान्याने त्यांनी पाठवलेले बघा. शेखर साखरे, कार्यालय अधीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची स्वाक्षरी मित्रांनो याच्यावर. समादेशन राज्य राखीव पोलीस गट 1 ते 19 पर्यंत. हे किती गट आहे? 1 पासून 19 पर्यंत यांना पाठवलेले आहे की तुम्ही आम्हाला माहिती द्या. विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे नागपूर, ही प्रत यांना पण पाठवलेली आहे. यांना सगळ्यांना प्रत पाठवलेलं आहे. यांना सगळ्यांना उद्यापर्यंत माहिती द्यायची आहे. आणि ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमची 100% ग्राउंड हे चालू होतील. त्यासाठी तुम्ही तयारीला लागा मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो.